सॅटेलाइटद्वारे जेव्हा अभ्यास केला जातो, जेव्हा फोटो घेण्यात आले, तेव्हा दिसून येते की महाराष्ट्रावर संकट येण्याची शक्यता आहे. कारण की येत्या 2 दिवसातच पाऊस असा पडणार आहे. राज्यात पुढच्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. राज्यात पुढच्या 2 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या 2 दिवसात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. कोकणालाही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 17 आणि 18 जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 17 जून रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. जोरदार पावसामुळे वणी परिसरातील शेतीच्या कामांना वेग आलाय. राज्यात दाखल झाल्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सामान्य नागरिकांसह बळीराजा देखील सुखावलाय. हवामान खात्याने पुढचे 2 दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचं सांगितलंय.